1 तासामध्ये मी हा अर्जंट केक बनवून दिलेला आहे. तर इथे ब्लॅक फॉरेस्ट केक बनवणार आहे. तर त्यासाठी ते चॉकलेट फ्लेवरचा स्पंज मी गरम-गरमच कट केलेलं आहे. तर अर्जंट केक द्यायचं होतं. त्यामुळे मी जेव्हा केक बेक झालं, तर ते बेक झाल्यानंतर 5 मिनिटं एका परातमध्ये पाणी घेऊन मी ते थंड व्हायला ठेवलं. थंड झाल्यानंतर ते डिमोल्ड केलं आणि डिमोल्ड करून कट केल्यानंतर पुन्हा मी 5 मिनिटं थंड व्हायला ठेवलं. आता काय झालं, ते चॉकलेट थोडं सॉफ्ट असते. चॉकलेट जेव्हा आपण चॉकलेट स्पंज करतो, तर तेव्हा ते सॉफ्ट असते. तर सॉफ्ट असताना आपण जर चॉकलेट फ्लेवरचा स्पंज करत असेल तर त्याचे तुकडे होतात. तर त्यामुळे इथे केक बनवता बनवता तुकडे झाले. पण घाबरायची गरज नाही, कारण ते असेंबल करून आपण खूप छान असा केक बनवू शकतो. तर इथे माझ्या दोन्ही ज्या लेअर आहेत, त्या दोन्ही लेअर तुकडे झाले होते, तर ते छान मी असेंबल करून घेतले आणि याला स्ट्रॉबेरी फ्लेवर दिले आहे. जेव्हा आपण ब्लॅक फॉरेस्ट केक बनवतो, त्यामध्ये चेरीची जी फिलिंग असते ती फिलिंग केली जाते. तर इथे मी आपली जी स्ट्रॉबेरी असते ती फिलिंग केलेली आहे आणि छान त्याला केकला क्रमकोट केलं. क्रमकोट केल्यानंतर सिंपल व्हाईट कलरच्या क्रीमने फ्रॉस्टिंग केली होती आणि एक सिंपलची जी डिझाईन आहे की जी खूप झटपट होऊ शकते, अशी मी जी डिझाईन आहे ती केलेली आहे. कारण एका तासात जेव्हा केक द्यायचं, तेव्हा केकची जी डिझाईन आहे ती थोडी लवकर होईल अशीच सिलेक्ट करावी लागते. तर इथे मी स्क्रॅपरच्या मदतीने साईडला डिझाईन करून घेतली, वर क्लीन केली आणि इथे मी पायपिंग बॅगच्या ओपन टीथ नोझलच्या मदतीने ही डिझाईन बनवत आहे. तर इथे इथे ओपन टीथ नोझलच्या मदतीने वर आणि खाली बॉर्डरसुद्धा मी एकच नोझलने करत आहे. तर जेव्हा कधी तुम्ही काहीतरी झटपट करायचं असेल, तर अशी डिझाईन चूज करा की ते एकाच नोझलने होऊ शकेल. तर इथे आपला जो 1 तासामध्ये इथे आपला केक जो आहे तो रेडी झालेला आहे. धन्यवाद.